नमस्कार मित्रो. कालच सरकारनं युद्धजन्य स्थितीत नागरिकांनी नेमकं काय करायचं याचं भान असावं यासाठी मॉक ड्रिल करण्याची घोषणा केली होती. ते भोंगे वाजले की काय करायचं. आज नाही तो कल मोदी हमला करने वाला है. तर या भीतीनं आधीच टरकलेल्या पाकिस्तानात या मॉक ड्रिलच्या घोषणेनं खळबळ माजली. आणि तसं असताना इकडे भारतात मात्र या विषयाची खिल्ली उडवण्याला उधाण आलं होतं. भांडूपच्या नवसागर फॅक्टरीचे मालक ते नाना पुंजे उर्फ संजय राजाराम राऊत यांना युद्धाची प्रचंड खुमखुमी. तेव्हा कधी होणार युद्ध, कधी होणार युद्ध, असं कुठे असतं का? असं नाही का त्या शोलेतल्या गब्बर सिंग सारखं कब है होली, होली कब है, होली कब है, होली होली कब होली कब है असं म्हणत हा बाबा भांडूपच्या नाक्या नाक्यांवर दस्तक देत हिंडत होता, दरवाजावर नॉक करत. कब आहे होली, आपलं युद्ध कधी होणार. पण या असल्या बोलभांडांकडे लक्ष न देता आणि विशेष म्हणजे गरमागरमीत कुठलंही पाऊल न उचलता शत्रू गाफील असताना त्याच्यावर हल्ला करायचा आणि साखर झोपेत त्याला कायमचा चिरनिद्रेत ढकलून द्यायचा, हा छत्रपती शिवरायांचा आदर्श मागच्या काही वर्षांपासून भारतीय सैन्यदल अनुसरताना दिसतंय. कारण या देशाचा प्रमुख नेता पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वतःच शिवरायांच्या युद्धनीतीचे अनुसारक आहेत. स्ट्राईक्स तर होणारच होते असं सगळ्यांनाच वाटत होतं, पण त्याला विलंब का लागतो यावरून देखील अनेकांच्या मनात चलबिचल होती. त्यात परवा तो काश्मीरमधला भाजपा अध्यक्ष रवींद्र रैना सोबत फौज घेऊन बर्फात रील्स बनवताना दिसला. त्यानंतर तर मस्तक भणभणायला लागलेलं होतं. असं असताना कालच्या मध्यरात्री 1:45 वाजता पाकव्याप्त म्हणवल्या जाणाऱ्या काश्मीरमधल्या 9 ठिकाणांवर एअर स्ट्राईक्स केले गेले. हे सगळेच्या सगळे दहशतवाद्यांचे हाईडआउट्स होते, जिथं वरून कीर्तन आणि आतून तमाशा नाही मुजरा चालायचा. त्या मशिदी आणि मदरशांची मागच्या 10-12 दिवसांपासून सूक्ष्म पद्धतीनं टेहळणी केली गेली आणि खात्री पटल्यानंतर योग्य वेळ येताच इथं 7 मेला मॉकड्रिल होणार अशी आवई उठवून तिथं त्या दहशतवादी ठाण्यांवर डायरेक्ट ड्रिलच झालं ना. बहावलपूर पाकिस्तानच्या सीमेपासून 100 किलोमीटर अंतरावरचं हे जैश ए मोहम्मदचं हेडक्वार्टर. बॉर्डरपासून अवघ्या 30 किलोमीटरवरचा मुरीद के इथला लष्कर ए तय्यबाचा कॅम्प. पूंछ राजौरी जिल्ह्यातलं LOC पासून 35 किलोमीटरवरचं गुलपूर. पाकव्याप्त काश्मीरमध्ये 30 किलोमीटर आत असलेल्या तंगधर सेक्टरमधलं सवाई, जिथं या दहशतवाद्यांचा कॅम्प होता. जैश ए मोहम्मदचा लॉन्च पॅड समजला जाणारा बिलाल कॅम्प. राजौरी जिल्ह्यातला LOC पासून 15 किलोमीटरवरचा लष्कर ए तय्यबाचा कोटली कॅम्प. LOC पासून 10 किलोमीटरवरचा बर्नाला कॅम्प. संबा कठुआ इथल्या इंटरनॅशनल बॉर्डरजवळ 8 किलोमीटरवरचा जैश ए मोहम्मदचा सरजल कॅम्प. सियालकोट जवळ इंटरनॅशनल बॉर्डरपासून 15 किलोमीटरवर अंतरावर असणारा हिजबुल मुजाहिदीनचा मेहमुना ट्रेनिंग कॅम्प. अशा 9 ठिकाणांवर मध्यरात्री 1:45 वाजता भारताच्या लष्करानं मिसाईल्स दागली. बरं, या हल्ल्याची कुठलीच पूर्वकल्पना पाकिस्तानी लष्कराला नव्हती, प्लस इथल्या दहशतवाद्यांच्या सुरक्षा यंत्रणांनाही नव्हती. धान करत एक मिसाईल्स या थडग्यांवर पडली आणि 10 मिनिटातच सारा खेळ आटोपला. उलटून हल्ला करण्याचा प्रयत्न केला ते F-17 की F-16 ते भारतीय हद्दीत आलं, ते उडवलं गेलं भारतीय लष्कराकडून. आता या हल्ल्यांमध्ये कोण कोण अल्लाला प्यारं झालंय हे उघडपणे पाकिस्तानी लष्कर जाहीर तर करणार नाहीये. पण गंमत बघा, हे सगळे हल्ले प्रिसिजन गायडेड अटॅक्स होते. ते प्रिसाईज अटॅक्स होते. काटेकोरपणे टार्गेट ठरवून तेवढंच जे काय टार्गेट असेल ते उडवण्याचं कौशल्य किंवा तेवढी अचूकता ज्यात होती त्या मिसाईल्स इथं डागल्या गेल्यात. त्यामुळं भारतीय हवाई दल आणि लष्करानं ठरवलेल्या टार्गेट्सना उद्ध्वस्त करताना आजूबाजूला कुठेही नागरी वस्तींवर शिंतोडे उडून कुणी जखमी झालेलं नाहीये. हा प्रिसाईज अटॅक सोपा नसतो, म्हणून त्याच्या तयारीला मागच्या 12-13 दिवसांचा वेळ लागलेला आहे.
दुसरी गोष्ट, 56 इंची छातीच्या सरकारने पाकिस्तानावर सरळ सरळ हल्ला का केला नाही? पाकिस्तानी सेलिब्रिटीज किंवा बोलभांड कांड्यांची ट्विटर अकाउंट्स जी होती त्याच्यावरून काय खुमखुमी आल्यासारखे ते एक एक ट्विट करत होते, जे उकसवण्याचे धंदे सुरू होते, ती सगळी अकाउंट्स बंद केली गेली. हरामीपणा करणाऱ्या काही पाकड्यांची यूट्यूब चॅनल्स बंद केली. सिंधू जल करार स्थगित केला गेला. आता त्यावरून वाद सुरू झाला, हे पाणी कुठे अडवणार, कुठे वळवणार, असं कुठे असतंय का? आणि हे सगळे सुके दम देत देत या मंडळींना वेगळ्याच विश्वात नेऊन ठेवलं होतं. आणि भारत जी काही तयारी करत होता, ती करत असलेल्या कुठल्याही तयारीच्या स्पेसिफिक तयारीच्या बातम्या, त्याचे व्हिडिओज हे बाहेर लीक होऊ नयेत यासाठी सगळ्यात आधी सोशल मीडियावरच्या या पाक फौजेला डिसार्म केलं गेलं. ते त्यांचे ट्विटर अकाउंट, यूट्यूब चॅनल्स बंद करून. ते यूपीतलं 4 PM नावाचं संजय शर्माचं यूट्यूब चॅनल बंद केलं. ती गायिका पूजा राठोड आणि असे अस्थानीतले अनेक निखारे जे भारतीय लष्कराच्या प्रत्येक हालचालीची माहिती उघड करून, बोंबाबोंब करून, शंखनाद करून पाकिस्तानला मदत करणार होते, त्यांना आधीच व्यसन घालण्यात काही दिवस गेले. पण ज्यांना यातलं काही कळत नाही, घंटा यातलं काही कळत नाही, असे भांडूपच्या देवानंदसारखे असंख्य लोक मूर्खासारखं विचारत बसले, यूट्यूब चॅनल्स बंद करून पाकिस्तानला कसला धडा शिकवणार? ते आपले बीडमधले स्वयंघोषित मराठा नेते, आपले काय ते कुठल्या तरी हिरोबद्दल हिरोसारखे दिसतात, ते चक्रवर्तीसारखे, तर ते म्हणत होते की बॉम्ब कशाला ठेवले शोकेसमध्ये, ट्रकाच्या ट्रका भरून घेऊन जा की टाकून द्या की. आणि हे सगळं होत असताना त्या सगळ्यांकडे दुर्लक्ष करत मोदींना जे करायचं होतं ते त्यांनी केलं. मित्रो, 1947-48ला जी घुसखोरी करून पहिलं युद्ध पाकिस्ताननं आपल्यावर लादलं होतं, त्यानंतर 1965, 1971, अगदी 99चं कारगिलचं युद्ध हे आपण पाहिलंय. म्हणजे 99चं पाहिलंय, बाकीचे आधीची जी काही युद्ध झाली ती माझ्या पिढीने तरी पाहिलेली नाही, पण वाचलेत, ऐकलेत, त्याचे फुटेजेस आपण बघतो. पण 26/11ला जो आत्मघाती हमला पाकिस्तान पुरस्कृत दहशतवाद्यांनी भारतावर केला होता आणि त्यात जे सिव्हिलियन्स मारले गेले, सामान्य नागरिक मारले गेले, त्यानंतरचा पहलगामचा 21 एप्रिलचा हमला हा सगळ्यात मोठा समजला जातो. 26 भारतीय आणि 1 नेपाळी नागरिकाला त्यांच्या कुटुंबियांच्या समोर डोक्यात गोळी घालून मारणं ही केवढी क्रूरता आहे आणि केवढी ही निर्घृण हत्या होती, निर्घृण हिंसा होती. असलं भ्याड कृत्य करून त्यानंतर त्या विक्टिम्सच्या बायकांना, पोरांना, कुटुंबियांना धमकावणं की जाऊन सांगा तुमच्या मोदीला, हे कशाचं द्योतक होतं? आता तुम्ही दहशतवादी आहात, दहशतवादाला धर्म नसतो, जात नसते, मग तुम्ही हिंदू आहात का विचारून गोळ्या घातल्या, गोळ्या घालून ठार झालेल्या त्या विक्टिमच्या कुटुंबियांना विचारता, सांगता, दम देता, जणू काही जाऊन सांगा तुमच्या मोदीला. काश्मीरमधून 370 कलम हटवल्यानंतर तिथलं मोकळं झालेलं अर्थकारण, तिथलं वातावरण आणि सक्षम होत असलेला काश्मीरी बांधव हे पाकिस्तानला न सहन होणारं दुखणं होतं. काश्मीर धुमसतच राहिलेला त्यांच्या दृष्टीनं चांगला आहे. ज्यांचे स्वतःचे खायचे वांदे ते उधार उसनवारी करत काश्मीरमधला दहशतवाद पोचतायत, पण मोदी मागच्या 7 वर्षांपासून काश्मीरचा कायापालट करून दाखवण्याच्या मागे लागलेत. जम्मू काश्मीरमधले रस्ते, तिथले टनेल्स, तिथला विस्तारत चाललेला रेल्वे मार्ग हा काश्मीरच्या विकासासाठीच तर होता. आता अर्थात हे सगळं दळणवळणाचं विस्तारित आणि आधुनिक जाळं चीनलाही खूपत होतं, कारण उद्या जर का चीनने उत्तर पूर्वेच्या सीमांवर काही आगळीक केली तर त्या भागात लष्करापासून युद्धात लागणारी रसद पुरवणं देखील या इन्फ्रास्ट्रक्चरच्या साहाय्यानं सुलभ होणार आहे. पूर्वी कुठे होते रस्ते? हिमच्छादित शिखरं होती, त्यात आमचे जवान कॅनव्हासचे बूट घालून जवाहरलाल नेहरू चाचा आमचे सांगायचे, गुलाबी चाचा, की नका करू युद्ध, गुलाब पुष्प घेऊन जा चीन यांना द्यायला. हिंदी चीनी भाई भाई, मारले गेले आमचे भाई. आणि आता हे जे काही झालंय, इन्फ्रास्ट्रक्चर सुधारलंय, त्याने नक्कीच मदत होणार आहे. आमच्याकडे डोळे वटारून तर बघा काय होतंय. त्यामुळं पाकिस्तान आणि चीन दोघेही अस्वस्थ आहेत, राहणार यापुढे. पण मला गंमत किंवा आश्चर्य वाटतं त्या टुकार अतिरेक्यांनी निष्पापांना मारताना जी डायलॉगबाजी केली होती, आता तीच त्यांच्या डांगीशी आली आहे. तुम बहुत मोदी मोदी करते हो,
म्हणत एका भगिनीच्या नवऱ्याला गोळी घातली त्या डोक्यात त्याच्या, आणि तो अतिरेकीवर तोंड करून बोलला की जाओ तुम्हारे मोदी को कह दो, बस फिर देर किस बात की. असं म्हणत मोदींनी ते चॅलेंज स्वीकारलं. मोदी को कह दिया है जो कहने का है हो, अब आगे आगे देखो होता है क्या. असं म्हणत ज्या माता भगिनींच्या माथ्यावरचा सिंदूर पुसला गेला होता, त्या सिंदुराची शपथ घेऊन मोदी एका महिलेला म्हणाले होते, सिंदूर के बलिदान का मोल हम पूरा वसूल करेंगे, घुस घुस के मारेंगे, चुन चुन के निकालेंगे. आणि मोदींनी आपला शब्द खरा केला. ऑपरेशन सिंदूरने पाकव्याप्त काश्मीरमधले दहशतवाद्यांचे अड्डे रातोरात उद्ध्वस्त केले. या हल्ल्यात ते मुजोर मारेकरी जे बोलले होते जाओ मोदी से कह दो, ते सुद्धा मारले गेलेत का याबद्दल अद्याप ठोस माहिती आपल्याकडे नाहीये. पण मौलाना मसूद अझरच्या कुटुंबातले 14 जण म्हणजे 1.25 डझन अल्लाहला प्यारे झालेत. जे काही 1.25 डझन लोक रात के अंधेरे में अल्लाह को प्यारे हो गए. त्यामुळे उगाच मोदी को जाके बोल हे करणं कसं डांगेशी येऊ शकतं हे आता पाकड्यांना समजलं असेल. ते तसं पूर्वी त्यांच्या लक्षात आलेलं आहे, पण कळतंय पण वळत नाही अशी अवस्था आहे त्यांची. कारण कालचा स्ट्राईक म्हणजे ट्रेलर होता. पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त, पिक्चर अभी बाकी है, पिक्चर अभी बाकी है.